श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा मित्रमैत्रिणींनो, उद्या आहे शनिवार आणि उद्या आलेली आहे जया एकादशी आणि एकादशी तिथी ही भगवान श्री हरी विष्णू देवांना समर्पित असते। प्रत्येक महिन्यामध्ये 2 एकादशी तिथी येत असतात आणि प्रत्येक महिन्याला जी एकादशी तिथी येते तर त्या एकादशीला त्या वारानुसार त्या महिन्यानुसार जे महत्त्व जे आहे तर ते प्राप्त झालेलं असतं। आता गाय जी आहे तर ती आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय पवित्र मानली गेली आहे। त्याचप्रमाणे भगवान श्री हरी विष्णू देवांना गोमाता जी आहे तर ती अतिशय अत्यंत प्रिय आहे आणि त्यामुळे जर आपण उद्या जया एकादशीला आपल्याला काही करणं शक्य नाही झाले तरी चालेल, परंतु गाईला आपल्याला ही एक वस्तू जी आहे तर ती आवर्जून खाऊ घालायची आहे की ज्यामुळे आपल्या मनातील इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होत असतात। गोमाता जी आहे तर ती कामधेनू आहे, व्यक्तीच्या मनातील भावना समजून ती आपल्या इच्छा पूर्ण करत असते। त्याचप्रमाणे ज्या व्यक्तीच्या घरी गाय असते तर त्या घरी कधीही वास्तुदोष उरत नाही। गायीच्या फक्त असण्याने वास्तुदोष नष्ट होत असतात। तर ज्या ठिकाणी गाय बसते, ज्या ठिकाणी कोणतीही वाईट शक्ती प्रवेश करत नाही, गायीच्या पावलाखालील माती सुद्धा अतिशय अत्यंत पवित्र मानली जाते। ही माती आपण कपाळावरती जर लावली तर याचे सुद्धा आपल्याला अनन्यसाधारण असे लाभ जे आहेत तर ते प्राप्त होत असतात। तसेच गायीच्या गोमूत्रामध्ये गंगेचे वास्तव्य आहे तर गायीच्या शेणामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो अशी सुद्धा मान्यता आहे। गोमातेची सेवा केली आपण तर तिला काही वस्तू खायला दिल्या तर गोमातेच्या कृपेने आपल्या आयुष्यातील समस्या दुःख अडीअडचणी नक्कीच नष्ट होत असतात। आर्थिक समस्या असतील, शारीरिक समस्या असतील किंवा घरामध्ये सतत जे काही वादविवाद भांडण तंटे कलह मतभेद या गोष्टी होत असतील तरी सुद्धा आपण गोमातेला काही वस्तू ह्या ज्या आहेत तर त्या आवर्जून या दिवशी खायला दिल्या तर गोमातेच्या कृपेने आपल्या आयुष्यातील सर्व समस्या नष्ट होत असतात। तर बघा अशी कोणती वस्तू आहे जी आपण उद्या जया एकादशीच्या दिवशी गोमातेला खायला द्यायची आहे आणि तिचं आपल्याला पूजन करायचं आहे। तर आता कोणती वस्तू खाऊ घालावी, कोणत्या वेळेमध्ये खाऊ घालावी याविषयीची संपूर्ण माहिती मी आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या बरोबर शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। तर बघा आता आपल्याला ही वस्तू खाऊ घातल्यानंतर आपल्याला गाईच्या अंगाला एका ठिकाणी स्पर्श आवर्जून करायचा आहे। त्याचबरोबर आपल्याला गाईची पूजा करायची आहे। उद्याच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान वगैरे आटपून आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे। शक्यतो उद्याच्या दिवशी पिवळे रंगाचे वस्त्र परिधान करण्याचा प्रयत्न करायचा आहे। त्यानंतर भगवान श्री हरी विष्णू देवांचं विधिवत पूजा करायची आहे, आपल्या देवी देवतांचं पूजन करायचं आहे। आता जरी काही कारणाने आपल्याला पूजा करणं शक्य झाले नाही किंवा विष्णू देवांचं दर्शन करणं शक्य झालं नाही तरीही मंदिरामध्ये जरी आपल्याला जाता आले नाही किंवा आपण उपवास करत नसू, व्रत करत नसू तरी सुद्धा आपण गोमातेला ही जी वस्तू आहे तर ती खायला देऊ शकता। स्त्री असेल, पुरुष असेल किंवा लहान मुलं मुली कुणीही हा उपाय करू शकता। आता या व्हिडिओमध्ये आपण 2 ते 3 वस्तू पाहणार आहेत तर आपल्या समस्येनुसार त्या गोमातेला खायला द्यायच्या आहेत। आपल्याला आपल्या घरी गाय असेल तर तिला द्यावं, आजूबाजूला असेल शेजारी असेल त्या ठिकाणी जाऊन द्यायचं आहे किंवा आपण गोशाळेमध्ये जाऊन सुद्धा ह्या वस्तू आपण खायला देऊ शकता। आता लहान मुले सतत आजारी पडत असतील किंवा किरकिरपणा करत असतील, हट्टीपणा करत असतील तरी सुद्धा आपण लहान मुलांच्या हातून सुद्धा या वस्तू काही ज्या आहेत तर त्या गाईला खाऊ घालू शकता। त्याचप्रमाणे ज्या मोठ्या व्यक्ती आहेत म्हणजे कोणत्याही वयातील व्यक्तींसाठी आपण हा जो उपाय आहे तर तो करू शकता। आता
या वस्तू आपण गाईला खायला देण्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, तर भगवान श्री हरी विष्णू देवांची आणि माता लक्ष्मीचं विधिवत पूजन करायचं आहे, माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि गाईच्या पायावरती आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे, गाईच्या पायाला हळदी कुंकू लावायचं आहे, कपाळावरती हळदी कुंकू लावायचं आहे। त्यानंतर आपल्याला ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या खायला द्यायच्या आहेत। गाईला मनोभावे नमस्कार करायचा आहे आणि आपली जी काय इच्छा आहे तर ती गाईच्या कानामध्ये आपल्याला सांगायची आहे। आणि जरी आपल्याला गाईच्या कानामध्ये सांगणं शक्य नसेल, कारण दुसऱ्याची काय असेल तर मारण्याची भीती असते, त्यामुळे आपल्याला जरी गाईच्या कानामध्ये इच्छा सांगता नाही आली तरी सुद्धा मनामध्ये आपल्याला आपण तिच्या पाठीवरती हात ठेवायचा आहे आणि आपली जी इच्छा आहे तर ती आपल्याला मनामध्ये व्यक्त करायची आहे। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे लहान मुलांसाठी कोणती वस्तू खायला द्यायची आहे, तर लहान मुले खूप किरकिरपणा करत असतील किंवा शाळेत जाणारी मुलं असेल आणि त्यांची अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल, त्यांना जर स्मरणशक्ती सुधारायची असेल किंवा वाचलेलं त्यांच्या लक्षामध्ये राहत नाही, बऱ्याच वेळेला असं देखील होतं की मुलं खूप अभ्यास करतात परंतु परीक्षेमध्ये त्यांना ऐन वेळेवरती आठवत नाही, तर अशा काही जर समस्या असतील तर त्या मुलांच्या हातून आपल्याला हिरवा चारा उद्याच्या दिवशी गाईला खाऊ घालायचा आहे आणि मुठभर हिरवा चारा जरी खायला दिला तरी सुद्धा आपला जो बुधग्रहाची स्थिती आहे तर ती सुधारते आणि बुधग्रह जर मजबूत झाला तर आपली जी मुलं आहेत तर त्यांची स्मरणशक्ती सुधारत जाते। त्याचप्रमाणे त्यांना चांगले व्यक्तिमत्व प्राप्त होत असते, मुले तेजस्वी बनतात। त्यामुळे मुलांच्या हातून आपण ही जी वस्तू आहे तर ती खायला देऊ शकता। त्याचप्रमाणे ज्या व्यक्तीचे भाग्य साथ देत नाही किंवा खूप कष्ट करूनही त्या कष्टाला हवं तसं फळ मिळत नसेल तर काय करायचं आहे बघा, अगोदर सांगितल्याप्रमाणे गाईची पूजा करायची आहे। त्यानंतर एक गुळाचा खडा आपल्याला आपल्या उजव्या हातावरती घ्यायचा आहे आणि आपला तळ हात हा गाई समोर धरायचा आहे, जेणेकरून तो गुळाचा खडा खाताना गाईच्या जिभेचा स्पर्श आपल्या हाताला होईल, आपल्या हातावरून फिरेल, आपल्या हाताला त्या गाईच्या जिभेचा स्पर्श होईल आणि तळहातावरून ही जीभ फिरली गाईची तर आपल्या हातावरच्या रेषा ह्या सक्रिय होतात, आपलं जे काही दुर्भाग्य आहे तर ते सौभाग्यामध्ये बदलते। त्यामुळे ज्या व्यक्तींना नशिबाची साथ हवी आहे तर अशा व्यक्तींनी गाईला गुळाचा खडा जो आहे तर तो आवर्जून उद्याच्या दिवशी खाऊ घालायचा आहे। यानंतर इतर समस्या असतील जसं की धनासंबंधित समस्या आहेत, आर्थिक समस्या आहेत किंवा घरामध्ये खूप प्रमाणात कलह आहे किंवा इतर काही तुमच्या समस्या असतील तर मग आपल्याला काय करायचं आहे, आपण जेव्हा जेवण बनवतो त्यावेळेला पहिली चपाती ही गाईसाठी आपल्याला दररोज नित्यनेमाने बनवायची आहे, परंतु आपल्याला उद्या एकादशी असल्यामुळे आपल्याला गाईला ही चपाती लावायची नाही, खाऊ घालायची नाही, कारण या दिवशी गाईला कोणत्याही प्रकारचं अन्न हे खाऊ घातलं जात नाही हिरवा चारा सोडून। तर आपल्याला फक्त उद्याच्या दिवस हे खाऊ घालायचं नाही, तर हा उपाय तुम्ही आता परवा दिवशी द्वादशीच्या दिवशी म्हणजे रविवारला हा उपाय तुम्ही करू शकता। तर बघा, पहिली चपाती आपल्याला रविवारी द्वादशीच्या दिवशी पहिली चपाती घ्यायची आहे, तिला थोडंसं तूप लावायचं आहे, थोडीशी हळद लावायची आहे आपल्याला आणि त्यावरती हा गुळाचा खडा ठेवायचा आहे। यासोबतच आपल्याला थोडीशी चना डाळ, हरभऱ्याची डाळ जी आहे तर ती भिजवून घ्यायची आहे, ती त्यावरती आपल्याला ठेवायची आहे आणि ही चपाती गुळाचा खडा ठेवलेले हे आपल्याला गाईला सेम आपण जशी उद्या पूजा करणार आहोत त्याचप्रमाणे आपल्याला रविवारच्या दिवशी गाईचं पूजन करायचं आहे आणि त्या दिवशी देखील आपल्याला ही चपाती खाऊ घालायची आहे। अशा प्रकारे तुम्हाला हा जो नैवेद्य आहे तर हा तुम्हाला द्वादशीच्या दिवशी खाऊ घालायचा असतो, कारण एकादशी, द्वादशी, प्रदोष हे तीनही दिवस खूप प्रभावी असतात आणि शुभ असतात। तर या पद्धतीने तुम्हाला रविवारच्या दिवशी हा जो नैवेद्य आहे तर तो तुम्हाला द्यायचा आहे।
आता अगरबत्ती धूप दीपाने आपल्याला त्या गोमातेला ओवाळायचं आहे आणि हे सर्व आपण आपल्या समस्यानुसार गाईला खायला दिल्यानंतर गाईच्या पाठीवरनं एक उंच भाग असतो बघा, त्या ठिकाणी सूर्य केतू नाडी असते आणि यामुळे आपल्या मनोकामना ह्या पूर्ण होत असतात। तर त्या भागाला आपल्याला जितका स्पर्श करता येईल तितका स्पर्श करायचा आहे, ज्यामुळे आपल्या मनोकामना गोमातेच्या कृपेने नक्कीच पूर्ण होत असतात। आपल्या ज्या काही इच्छा असतील तर ती गोमाता पूर्ण करत असते आणि गोमाता ही श्रीहरी भगवान विष्णू देवांना खूप म्हणजे खूप प्रिय आहे। भगवान विष्णू देवांचे अवतार असलेले म्हणजे भगवान श्री बाळकृष्ण यांना सुद्धा जे काही ज्ञान प्राप्त झालं होतं तर ते सुद्धा गोचरणातून प्राप्त झालेलं होतं। आता अशा आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र तिथी असतात आणि या अशा पवित्र तिथीला आपण जर काही सेवा केला तर त्याचा फायदा आपल्याला नक्कीच होत असतो। आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र मानले गेलेल्या गाईला म्हणजेच जिला आपण देशी गाई म्हणतो, गोमाता म्हणतो, तर तिला आपण आपल्या समस्येनुसार खायला देऊ शकता। तसेच तुम्हाला जर पैशाविषयी काही अडचणी असेल तर तुम्हाला प्रत्येक गुरुवारी एक बटाटा गाईला आवर्जून खाऊ घालायचा आहे। आपल्या दारामध्ये गाय जर येत असेल किंवा तुम्हाला जिथे शक्य होईल तिथे तुम्हाला एक बटाटा प्रत्येक गुरुवारी तुम्ही करून बघा उपाय, तुम्हाला उपायांचा सेवेचा नक्कीच फळ मिळेल। थोडा वेळ लागेल परंतु उपायांचा फायदा हा नक्कीच होईल। तिला आवर्जून एक बटाटा खाऊ घालायचा आहे आणि कधीही आपल्या दारावरती जर गाय आली तर तिला आपल्याला कधीही बिना खाऊ घातल्याचं पाठवायचं नाही। तिला काही ना काहीतरी आपल्या घरामध्ये जे असेल चपाती पोळी भाकरी तर ते आपल्याला खाऊ घालायचं आहे, पाणी प्यायला द्यायचं आहे। यामुळे सुद्धा आपल्याला गोमातेचे कृपा आशीर्वाद प्राप्त होत असतात, कारण फक्त नशीबवान लोकांनाच गोमातेची सेवा करण्याची जी काही संधी असते तर ती मिळत असते। अशाच्या दारात ही गाय जात असते म्हणून आपल्याला आपल्या दारावरती जर कधीही गाय आली तर तिला कधीही तसंच बिना खाऊ पिऊ घातल्याचं माघारी आपल्याला हाणायचं नसतं, हकलवायचं नसतं, तिला काही ना काही वस्तू खाऊ घालायच्या आहेत। तर चला अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने उद्याच्या दिवशी तुम्हाला हे जे काही उपाय आहेत तर ते आवर्जून करायचे आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती, कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ।